हाय गाईज, आज सकाळ थोडी लवकर झाली होती कारण की आम्हाला जायचं होतं भायखळ्याला. रित्वीलाही डॉक्टरला दाखवायचं होतं आणि मलाही चेकअप करायचं होतं. सो ट्रेनमध्ये बसलो आणि पोचलो आणि मी ऑपरेशन थिएटर बाहेर उभी होती कारण की माझी गायनिक आतमध्ये ऑपरेशन करत होती. हे बघून मला माझे दिवस आठवले की मी पण अशी आतमध्ये गेली होती आणि मला अशी छोटीशी रित्वी झाली होती आणि ती किती लहान होती आणि आता बघा ना ऑपरेशन थिएटर बाहेर किती मस्ती करते. आणि तो दिवस कसा होता, एकदम अशी छोटीशी रित्वी झाली होती. त्याच्यानंतर टाईम लागणार होता, मग आम्ही जेवायला गेलो होतो कारण की आम्ही घरातून काहीच खाऊन आलो नव्हतो आणि मग असं बसलो होतो. आणि रित्वीसाठी आम्ही नॉर्मल एकदम प्लेन राईस मागवलेला आणि तिला हे पण घेतलेलं फ्रेंच फ्राईज, पण ते खूप ऑइली होते, मग आम्ही तिला राईस मागवलेला. आणि हे बघा असं मी तिला लिंबू थोडासा टेस्ट केला, मला वाटलं ही हे करेल, पण ही मॅडम अजून स्वतःच घ्यायला लागली. आणि म्हणजे हिला काय बोलायचं तेच कळत नाही. हिला कडू गोष्टी पण आवडतात, आंबट गोष्टी पण आवडतात. ते औषधं आम्ही आणलं अंगठ्याचं, त्याचा तर आम्हाला काय उपयोगच होत नाही. त्याच्यानंतर जेवण आलं, जेवलो आणि परत गेलो डॉक्टरकडे. माझं झालं होतं पण रित्वीचं साठी थांबलो होतो. मग रित्वीचा नंबर यायला थोडा टाईम होता, तर रित्वीला असे लाडू दिले होते टाईमपाससाठी. सो ती सगळ्यांकडे जात होती आणि त्यांना ते लाडू ऑफर करत होती, पण कुणी घेतले की तिला रडायला पण येत होतं. अख्ख्या दवाखान्यामध्ये तिचं तेच चाललं होतं. त्याच्यानंतर आमचं सगळं झालं होतं, मग मी खाली येत होतो आणि मेडिसिनसाठी विकी थांबला होता आणि आम्ही दोघे अशा राऊंड मारतो. त्याच्यानंतर सीधा आम्ही गेलो राणीच्या बागेमध्ये कारण की आम्हाला तिला तिकडेच घेऊन जायचं होतं, पण आम्हाला हॉस्पिटलमध्येच खूप टाईम झाला होता. त्याच्यानंतर हा बघा, हा चित्ता काय बोलतो त्याला, बिबट्या सॉरी, कसा झोपला इकडे. त्याच्यानंतर मग रित्वीला थोडंफार सगळ्या गोष्टी फिरवल्या आणि तिने पण काय काय गोष्टी एन्जॉय केल्या, काय काय गोष्टी एन्जॉय नाही केल्या. त्याच्यानंतर मग इकडे पण तिला घेऊन गेलो होतो पेंग्विन दाखवायला, तोही तिला दाखवला. ती थोडी कन्फ्यूज झाली होती काय, पण बघत होते. त्याच्यानंतर तिचा पप्पा खाऊ घ्यायला गेलेला, पण ती रडत होती की डॅडा कुठं गेला. मग तो आला समोरून, त्याने त्याच्यासाठी गोळा मागवलेला आणि तिच्यासाठी पॉपकॉर्न. ते दोघांनी मस्त एन्जॉय केले, मी पण त्यांच्यातलं थोडं थोडं खाल्लं आणि मग आम्ही बाहेर निघालो. आणि बाहेर रित्वी जास्त एन्जॉय करायला लागली त्या आतमधल्यापेक्षा. त्याच्यानंतर मग आम्ही बोललो चल बाबा आता घरी जावा, सकाळपासून खूप दमलोय. सीधा टॅक्सी केली आणि घरी आलो. घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं होतं, फ्रेश जाऊन आम्ही गेलो जिमला. मी, सिद्धू, हर्षल असा आमचा टाइमपास चालू होता. आल्यानंतर बाजूच्या मावशींनी मोदक केले होते, ते गरम गरम होते आणि मला खूप आवडले. मी असे जास्त उकडीचे मोदक खाते, पण तळकीचे मोदक पण खूप छान लागले कारण की गरम गरम होते. ओके बा, असं संपला.